10वीचा SSC बोर्डाचा राज्यशास्त्राचा तिसरा धडा, राजकीय पक्ष, पॉलिटिकल पार्टीज, त्याची एक्सरसाइज आपण घेतो आहोत. हा प्रश्न आहे त्याच्यामध्ये चुकी बरोबर हे सहकारण स्पष्ट करा. हा सेम व्हिडिओ इंग्लिशमध्ये सुद्धा चॅनलवर अपलोड केलेला आहे. इंग्लिश मिडियमची मुलं तो व्हिडिओ बघू शकता. सेमी आणि मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. चला, प्रश्न आहे चुकी बरोबर आणि सहकारण. त्याचं उत्तर तुम्हाला ते जस्टिफाय करायचं, त्याचं कारण द्यायचंय. चूक आहे तर ते का चूक आहे, बरोबर आहे तर ते का बरोबर आहे. ठीक आहे, चला बघूया. राजकीय पक्ष या सामाजिक संघटनाचा असतात. इंग्लिशमध्ये म्हटलंय पॉलिटिकल पार्टीज आर सोशल ऑर्गनायझेशन्स. याचं उत्तर आहे की हे विधान बरोबर आहे. याच्या खाली अशा दोन छान अंडरलाईन करायच्या आणि याला सिंगल इन्व्हर्टेड कॉमा देऊ शकता, म्हणजे हे चांगलं हायलाईट होतं. एका सेकंदामध्ये पेपर तपासणाऱ्याच्या डोळ्यामध्ये ते भरतं, दिसतं त्याला पटकन. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, मुद्दा समजून घ्यायचा प्रयत्न करा. एकदा मुद्दा समजून घेतला की बाकीचं सगळं सोपं होतं. समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन राजकीय पक्ष स्थापन करतात आणि त्या व्यक्ती समविचारी असतात आणि त्या एकत्र येतात. आता फॉर एक्झाम्पल उदाहरण द्यायचं झालं तर आता लेटेस्ट मध्ये ते झालेलं आहे, म्हणून ते एक्झाम्पल मी देतो. कॉकरोच जनता पार्टी. आणि त्या कॉकरोच जनता पार्टीचं समाजातली ती लोक एकत्र आली. ठीक आहे, त्यांचा एक कॉमन अजेंडा होता, एक कॉमन विचार होता, एक कॉमन मागणी होती, शिक्षण मंत्र्याचा राजीनामा घेणे. आणि त्याच्यासाठी ते एकत्र आले. बरोबर आहे का. आता ती कॉकरोच जनता पार्टी पॉलिटिकल पार्टी नाहीये, एक एक्झाम्पल म्हणून मी तुम्हाला सांगितलेले. अशा आता एक्झाम्पलच घ्यायचं तर आम आदमी पार्टीचं घ्या. 2012 साली आम आदमी पार्टीनं जो प्रचंड भारतामध्ये भ्रष्टाचार चालू होता त्याच्या विरुद्ध ते सगळे एकत्र आले. अण्णा हजारे असतील, अरविंद केजरीवाल, कुमार विश्वास, किरण बेदी, ही सगळी माणसं त्यावेळी एकत्र आली आणि लोकपाल बिल आणा हा त्यांचा मेन अजेंडा होता. ती लोक एकत्र आली. बघा, समाजातील काही व्यक्ती एकत्र येऊन राजकीय पक्ष स्थापन करतात, म्हणजेच राजकीय पक्ष समाजाचा अविभाज्य घटक आहे. बरोबर आहे ना. ही समाजातलीच लोक आहेत ना. ही काय ढगात न पडली का लोक, का पृथ्वीच्या आतून बाहेर आली. समाजातलीच लोक एकत्र येतात, त्यामुळं तो समाजाचाच भाग आहे, समाजालाच रिप्रेझेंट करतो, समाजातल्या एका घटकाला पर्टिक्युलर. पुढचा मुद्दा बघा, जनतेच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न राजकीय पक्ष करत असतात. जनतेच्या समस्या. मग पॉलिटिकल पार्टीज, आता बघा, ज्या पॉलिटिकल पार्टीज पॉवरमध्ये असतात, सत्तेमध्ये असतात, त्या तर काम करू शकतातच. पण ज्या अपोजिशन असतात, अपोजिशनमध्ये असतात, म्हणजे ज्या विरोधी पार्टीमध्ये असतात, त्या पॉलिटिकल पार्टीज पण काय करतात, सरकारसोबत समटाइम्स भांडून, समटाइम्स प्रेमानं, समटाइम्स त्यांची मदत घेऊन लोकांचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न करतात. प्लस तुम्हाला माहिती का, पॉलिटिकल पार्टीज चे ऑफिसेस असतात. बघा, आता तुम्ही मेट्रो सिटीमध्ये असाल, तालुका लेवलला असाल किंवा खेडेगावामध्ये असाल, प्रत्येक पॉलिटिकल पार्टीचं एक ऑफिस असतं. बघा, तुमच्या गावामध्ये बीजेपीचं एक असणार, काँग्रेसचं एक असणार, राष्ट्रवादीचं असणार, शिवसेनेचं असणार, आणि त्याला नाव असतं जनसंपर्क कार्यालय. त्याच्या नावामध्येच आहे जनसंपर्क कार्यालय. त्यांचे नंबर सगळीकडे असतात, त्यांचे सोशल मीडिया हँडल असतात, फेसबुक असतं. लोकल पॉलिटिशियन्सचे, मग ते सरपंच असो, नगरसेवक असो, काय महापौर असो, कोणी पण, मेयर असो, कोणी पण असो, ग्रामपंचायत सदस्य असो, ते सगळे एकमेकांसाठी ते काय म्हणतात त्याला, ते जनतेच्या सेवेसाठी ते सदैव तत्पर असतात आणि जनतेची कामं ते पटापटा पटापटा करून देतात. का? जनतेला त्यांना खुश करायचं असतं. आपण त्यांची कामं केली जनतेची की जनता त्यांना वोट दिलं. ॲज सिम्पल ॲज दॅट. यासाठी ते जनतेची कामं करत असतात. ठीक आहे, समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतात आणि त्या त्या राजकीय पक्ष, त्या त्या समाजाची भूमिका, विचारसरणी घेऊन राजकीय पक्ष समाजात काम करत असतात. काही पर्टिक्युलर कम्युनिटीज असतात, मग त्याचं ते काम करत असतात. काही एकदम एक्झाम्पल्स मी तुम्हाला सांगतो. महाराष्ट्रामध्ये किंवा इंडियामध्ये काही पॉलिटिकल पार्टीज आहेत. त्यातली एक पॉलिटिकल पार्टी आहे MIM. MIM ही जी पॉलिटिकल पार्टी आहे ना, ही मुस्लिम समुदायासाठी काम करते. BSP, बहुजन समाज पार्टी, ही मायावती UP मध्ये ओरिजिन आहे त्या पार्टीचं, भारतभर त्याच्या शाखा आहेत. BSP, बहुजन समाज पार्टी, त्यांच्या नावातच आहे बहुजन, आणि ती पार्टी दलितांसाठी मुख्यत्वे काम करते. त्याच्यानंतर BAP, भारतीय आदिवासी पार्टी,
आदिवासी लोकांसाठी काम कराय, आदिवासी लोकांसाठी पर्टिक्युलरली ते काम करतील. आदिवासी लोकांच्या मागण्या, त्यांचा मेन अजेंडा आदिवासी लोक आहेत बघा. बाकीचं बाकीच्या समाजातल्या ज्या काही स्टाटा किंवा काय म्हणू आपण त्यांना, समाजातले बाकीचे जे घटक आहेत ना, त्याच्याशी त्यांना विशेष देणं घेणं नसतं. त्यांची एक आयडियोलॉजी असते, ते त्याच्यावर काम करत असतात बघा बरं का. अजून एक एक्झाम्पल आहे बघा. पंजाबमध्ये एक पॉलिटिकल पार्टी आहे, शिरोमणी अकाली दल, शीख लोकांसाठी काम करणारी पार्टी. MIM, मुसलमान लोकांसाठी काम करणारी पार्टी पर्टिक्युलरली. ठीक आहे, अशा काही ते काम करतात आणि मग ते त्या समाजाला खुश करतात किंवा त्या समाजासाठी काम करतात. अपेक्षा ही असती की आपण ज्यांच्यासाठी काम करतोय त्यांच्याकडनं आपल्याला वोट मिळाले पाहिजे. ॲज सिम्पल ॲज दॅट. म्हणून आणि मग शेवटी आपण कन्क्लूड करायचंय, म्हणून राजकीय पक्ष या सामाजिक संघटना असतात. हे विधान अत्यंत बरोबर आहे. साध्या सोप्या मराठी भाषेमध्ये शिकवलेलं तुम्हाला समजत असेल असं मी धरून चालतो. तुमचं जे काय म्हणणं आहे मला कमेंटमध्ये कळवा. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूया एका नव्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.